नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी चंद्रशेखर रबडे। बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये रेल्वेच्या आधारित गणित घेतले, त्याच्यामध्ये आपण काही कन्सेप्ट सांगितल्या होत्या। त्या कन्सेप्ट आपण आता क्लिअर करूया, अजून पुन्हा एकदा रिपीट करून देतो आणि आपण पुढे फास्टली रिवाइज करून देतो। ठीक आहे, ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघावा, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजून जाईल। ठीक आहे, आपला हळूहळू चालू आहे। ठीक आहे, तर वेग, वेळ आणि अंतर मी क्विकमध्ये तुम्हाला एक रिव्हिजन देऊन देतो, किती रिव्हिजन काय आहे किंवा आपण काय काय शिकलो होतो त्या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, तर आपण असं बघितलं होतं की फॉर्म्युला असा आहे, म्हटलं की एस टी बराबर काय डी। ठीक आहे, म्हणजे एस म्हणजे स्पीड, टी म्हणजे टाईम आणि डी म्हणजे काय डिस्टन्स, म्हणजेच काय हा वेग, हा टाईम आणि हा का वेळ, हे आपण बघितलं होतं। त्याच्यानंतर आपण दुसरी कन्सेप्ट हे बघितली होती की 5/18 घेणे की 18/5 घेणे। तर मी काल म्हटलं होतं किंवा मागच्या लेक्चरमध्ये असं म्हटलं होतं की 18/5 घेण्यापेक्षा नेहमी 5/18 घेणे। हे येते कुठून? आपण बघितलं काल की 1 किमी प्रति तास म्हणजेच 5/18 मीटर पर सेकंद। हे कसं येते सगळ्यांना माहीत आहे, किंवा तुम्हाला माहीत नसेल तर मी रिवाईज करून देतो। 1 किमी म्हणजे 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद। याचं कॅल्क्युलेशन केलं तर 5 मीटर पर सेकंद। याचा अर्थ काय, 1 किलोमीटर म्हणजेच काय 5/18 मीटर पर सेकंद। ठीक आहे, याला आपण असं लिहू शकतो मग की हा भागीला इकडे गुणिला होतो, तर 18 किमी प्रति तास म्हणजेच 5 मीटर पर सेकंद। हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला एक रिव्हिजनमधून फास्टली मी तुम्हाला करून देतो आहे। बघा, विद्यार्थ्यांना नेहमी कन्फ्युजन असते काय 5/18 ते येते कुठून, हे आपण इथून क्लिअर केलं। आणि हे कधी घ्यायचं 5/18? जेव्हा तुमचा अंतर, मग तो रेल्वेचा अंतर असो किंवा ठीक आहे एखादा अंतर दिलेला असेल, ठीक आहे, जो मीटरमध्ये असेल, आणि जर वेळ, हा वेळ जर सेकंदामध्ये असेल तर तो त्यावेळेस 5/18 घेणे, हे आपण काल बघितलं। त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट अशी आपण घेतली की जेव्हा एखादी रेल्वे, काय म्हटलं मी, एखादी रेल्वे एखाद्या खांबास म्हणजे काय उंच वस्तू ओलांडते, तेव्हा रेल्वे स्वतःचीच लांबी ओलांडत असते। ही पहिली कन्सेप्ट, याच्या आधारित आपण प्रश्न घेतले होते। आणि दुसरी कन्सेप्ट अशी म्हटली होती, जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या लांबट वस्तूस, ठीक आहे, लांबट वस्तू मग तो बोगदा असेल, पूल असेल, गाव असेल, नदी असेल, ठीक आहे, यांना ओलांडते, त्यावेळेस स्वतःची लांबी प्लस त्या बोगद्याची लांबी किंवा लांबट वस्तूची लांबी ओलांडत असते। म्हणजे इथं बघा, पहिल्या कन्सेप्टमध्ये उंच वस्तू म्हटलं की उंच वस्तूची लांबी आपण काय घेत असतो, 0। ठीक आहे, म्हणजे इथं काय होत असते, स्वतःचीच लांबी ओलांडत असते। कधी? जेव्हा ती उंच वस्तूला ओलांडत असेल तेव्हा। पण जेव्हा लांबट वस्तू ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी आणि त्या लांबट वस्तूची लांबी त्याला ओलांडून जावं लागते। हे रेल्वेबद्दल आपण किंवा काय रेल्वेच्या प्रश्नाबद्दल काल आपण हे सगळं बघितलं होतं। आज आपण याच्या पुढचे प्रश्न घेऊया, जे काही आहेत नमुना 2 पर्यंत आपले प्रश्न झाले होते। आज पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण। ठीक आहे, हा फॉर्म्युला सगळ्यांना माहीत पाहिजे की STD। ठीक आहे, ST बराबर काय D। ठीक आहे, चला आता प्रश्नाकडे येऊया की प्रश्न आहे का। ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, चला बघा, नमुना तिसरा, आपले काल नमुने 2 झाले होते। ठीक आहे, चला नमुना तिसरा काय सांगतोय तिकडे येऊ। नमुना तिसरा असं सांगतोय की ताशी 54 किमी, ठीक आहे, ताशी दिलेला आहे म्हणजे वेग दिलेला आहे, मग स्पीड दिली, ताशी 54 किमी प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी विजेचा खांब म्हटलं, विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती? बघा, सिंपल प्रश्न आहे। काय म्हटलं की एक रेल्वे गाडी ताशी 54 किमी प्रति तास वेगाने जाते आणि 18 सेकंदात एका विजेच्या खांबास ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलं आहे। बघा, सिंपल प्रश्न आहे, काहीच नाही प्रश्नामध्ये। ठीक आहे, आपल्याला काय दिलं आहे बघा, आता रेल्वेची लांबी, अच्छा बघा, विजेचा खांब ओलांडते, याचा अर्थ काय, स्वतःचीच लांबी ओलांडत असते किंवा स्वतःलाच ओलांडत असते। मग फॉर्म्युलामध्ये किंमत ठेवा, स्पीड आहे किती आपली, जर स्पीड म्हटलं तर 54 किलोमीटर, बघा सेकंद आहे तर 18 सेकंद, आणि जेव्हा सेकंद असते किंवा मीटर असते तर त्यावेळेस नेहमी 5/18 घ्यायचं। मला रेल्वेची लांबी विचारली, म्हणजे हे D म्हणजेच काय, रेल्वेची लांबी। ठीक आहे, कोणी इथं X घेतात, कोणी Y घेतात, आपण घेतलं नाही घेतलं तरी काही फरक नाही पडत। बघा, जेव्हा विजेच्या खांबाला ओलांडते त्यावेळेस स्वतःचीच लांबी ओलांडत असते, इतकं लक्षात ठेवायचं। कॅल्क्युलेशन करा, आपल्याला इथून उत्तर मिळून जाते। बघा, 18 × 18 54 गुणिला समजा आपण 5 केलं तर किती येते, 270। कसं काय बघा, 5 × 20 हातचाला किती, 2। ठीक आहे,
पाचा 25 आणि 2 किती 27, तर किती 227 मीटर ही रेल्वेची काय आली आपली लांबी झाली. ठीक आहे, वेगवेगळा अप्रोच आहे, त्याच्यातला एक अप्रोच मी तुम्हाला सांगून दिला. कन्व्हर्शन मेथडने तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, तसं जमत नसेल तर आपण त्याला असं सॉल्व करायचं. ठीक आहे, कळालं असेल सगळ्यांना. बघा किती मीटर आलं 270 मीटर त्या रेल्वेची काय असणार लांबी असणार. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. व्यवस्थित बघत चला, काहीच नाही, आणि प्रॅक्टिस करत चला सोबत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा त्याच आधारित प्रश्न आहे ते आपण घेऊया. ताशी 72 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते. म्हणजे वेग आला किती 72 किमी प्रति तास. ठीक आहे, आणि एका विजेच्या खांबास ओलांडण्यास लागणारा वेळ दिलेला आहे 72 सेकंद. तर त्या आगगाडीची लांबी किती. बघा सेम तेच आहे. ठीक आहे, वेग दिला किती 72 किमी. ठीक आहे, वेळ दिला किती 12 आणि 5/18. हे का घ्यायचं, नेहमी 5/18 घ्यायचं. एक तर अंतर हा मीटरमध्ये असेल किंवा वेळ हा सेकंदात असेल, त्यावेळेस या STDमध्ये नेहमी म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये नेहमी 5/18 घेणे. मला रेल्वेची लांबी विचारली म्हणजे D. चला कॅल्क्युलेशन करा. sin 2 12 sin 3 18 3 1 3. इथं बघा 3 2 6 उरला 1 3 चूक 12. आता राहिलं का, जे राहिलं ते आपला आन्सर बघा 5 2 10 24 गुणिले 10 तर 240 मीटर त्या रेल्वेची काय असणार लांबी असणार. ठीक आहे, बघा फक्त सिंपल प्रश्न आहे, आपल्याला व्यवस्थित त्याला काढायचं असते, काही नसते. आपल्याला जर समजत असेल तर आपण त्याला सहज सोडवू शकतो. ठीक आहे, बघा पुन्हा याच टाईपचा प्रश्न आहे. याला वेगवेगळ्या अप्रोचने आपण सॉल्व करू शकतो. त्याच्यातला एक अप्रोच मी तुम्हाला इथं सांगून दिला. ठीक आहे ना, काढायचा असेल तर दुसरा अप्रोच बघा कसा काय आपण कन्व्हर्शनने याला काढू शकतो. काल आपण बघितलं होतं की 18 किमी प्रति तास. काय म्हटलं होतं मी, 18 किमी प्रति तास म्हणजे किती किलोमीटर, किती मीटर पर सेकंद. तर सगळ्यांना माहीत आहे की 5 मीटर पर सेकंद. हे कसं काय, हा 18 इकडचा भागीला इकडे गुणिला होतो. आता किती आहे 72 आहे, तर तुम्ही तसंही करू शकता. तर 72 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद. बघा 18च्या किती पट झालं 4 पट, तर इथे तुम्ही 5च्या 4 पट किती 20 मीटर पर सेकंद. याचा अर्थ काय बघा, कॅल्क्युलेशन तुमचा वाचतो तुम्हाला करायचं असेल तर. बघा 18 किमी प्रति तास म्हणजे 5 मीटर पर सेकंद. तर 72 किमी प्रति तास म्हणजे 20 मीटर पर सेकंद. अच्छा बघा, रेल्वे जेव्हा विजेचा खांब ओलांडते त्यावेळेस स्वतःचीच लांबी ओलांडते आणि त्याची स्पीड किती आहे 20 मीटर पर सेकंद. म्हणून रेल्वे गाडीची, ठीक आहे ना, रेल्वे गाडीची लांबी जर म्हटलं तर किती, बघा एका सेकंदात 20 मीटर तर किती सेकंद घेते 12, तर 12 गुणिले 20 तर किती 240. तुम्ही हाही प्रश्न याला सोडू शकता. बघा फॉर्म्युला मेथड आणि दुसरी काय कन्व्हर्शन मेथड. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की हे नेहमी हे जे स्पीड असते ही म्हणजे वेग जो असतो तो 18च्या मल्टिपल असतो. म्हणजे काय गुणा करत असतो 18 36 54. ठीक आहे, 72 90 108 या प्रकारे असते. जर नसेल तरी आपण त्याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, कळाला असेल. बघा पहिला अप्रोच तुमचा फॉर्म्युला, दुसरा अप्रोच तुमचा कन्व्हर्शन. कळाला असेल सगळ्यांना. बघा पुन्हा एकदा रिपीट करून देतो की 18 किमी प्रति तास म्हणजे 5 मीटर पर सेकंद. तर 72 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद. बघा 18 चूक 72 4 मल्टिपल आहे म्हणजे वेग 4 पटीनं वाढला किमीमध्ये, तर मीटरमध्ये 4 पटीनंच वाढणार आहे. म्हणजेच काय 20 मीटर पर सेकंद. मी कन्सेप्ट काय सांगितले तुम्हाला, जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या उंच वस्तूस म्हणजेच काय मनोऱ्यास म्हटलं मी विजेच्या खांबास किंवा एखाद्या व्यक्तीस ओलांडते तेव्हा स्वतःचीच लांबी ओलांडते आणि स्वतःची लांबी ओलांडण्यास किती वेळ घेत आहे 12 सेकंद आणि पर मीटर पर सेकंद. ठीक आहे ना, किती मीटर जाते 20 मीटर. तर मग 20 गुणिले 12 तर किती 240 मीटर. तर रेल्वेची लांबी असणार 240. हे आपल्याला सांगायला हे वाटते पण एक्झाममध्ये आपण विदिन सेकंद करू शकतो. कसं काय, जर कन्व्हर्शन येत असेल तर 72 म्हणजे
म्हणजेच काय 20 मीटर पर सेकंद, तर 12 सेकंदात ओलांडते, तर 12 दोन्ही 24, 240 खतम झालं आहे आपला आन्सर. आपण असंही त्याला सॉल्व करू शकतो. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. जमत नसेल तर बाय सूत्रानुसार जायचं, असं काही नाही की याच मेथडनं जा म्हणून. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय त्याच प्रकारचा आहे, सेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. मग व्हॅल्यू कोणत्या आहे तिकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न असा सांगतोय आपल्याला की ताशी 80 किमी वेगाने जाणारी, बघा आता थोडंसं टाईप बदललं, असो बदललं तरी काही फरक नाही पडत. ताशी 80 किमी वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा ओलांडण्यास 45 सेकंद घेते. ठीक आहे, आणि रेल्वेची लांबी दिली. ठीक आहे, रेल्वेची लांबी किती दिली, तर रेल्वेची लांबी दिली त्यांनी, रेल्वेची लांबी दिलेली आहे 260 मीटर आणि बोगद्याची विचारली, तर बोगद्याची लांबी किती. ठीक आहे, बोगद्याची लांबी किती हे विचारले. बघा सिंपल प्रश्न आहे. मी कालच म्हटलं तुम्हाला कन्सेप्ट काय सांगते, जेव्हा एखादी रेल्वे लांबट वस्तूला ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी आणि त्या लांबट वस्तूची लांबी ओलांडत असते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पलवरून बेटर समजून जाते. कळत नसेल तर बघा ही रेल्वे आहे आणि इथं बोगदा म्हटला, हा बोगदा आहे असा. ठीक आहे, इथं प्रश्नामध्ये काय म्हटलं त्यांनी, रेल्वेची लांबी 260 मीटर दिली, बोगद्याची लांबी आपल्याला काढायचा, इथं काही घेतलं तरी काही फरक नाही पडत, XYZ. ठीक आहे, चला बघा त्यांचा वेग दिला, स्पीड दिला किती 80 किमी प्रति तास आणि किती वेळात ओलांडते म्हटलं 45 सेकंदात ओलांडते. ठीक आहे, म्हणजे 45 सेकंदात ओलांडते याचा अर्थ काय, रेल्वे स्वतःला आणि त्या बोगद्याला ओलांडण्यास एकूण किती वेळ घेते, तर 45 सेकंद घेते. इथून आपण सिम्पली कॅल्क्युलेशन करून काढू शकतो. बघा फॉर्म्युला आपला STD फक्त ठेवत जायचं. बघा 80 गुणिला, बघा सेकंद आहे तर 45 सेकंद. ठीक आहे, गुणिला बघा सेकंद असल्यामुळे 5/18 फक्त फॉर्म्युलामध्ये ठेवता. स्पीड 80, वेळ 45 सेकंद, सेकंद असल्यामुळे 5/18 आणि बघा रेल्वेची लांबी दिलेली आहे किती 260. मला कोणाची लांबी काढायची आहे, बोगद्याची, तर प्लस वाय घ्या. ठीक आहे, कोणतं एक व्हेरिएबल घ्या, कारण की ही लांबी दिलेली आहे रेल्वेची, बोगद्याची आपल्याला काढायचं. इथून आपण कॅल्क्युलेशन करून काढू शकतो. सिम्पल आहे, बघा कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, 9 दोन्ही 18, 9 5 45, फक्त कॅल्क्युलेशन करा, दुसरं काही नाही. 2 1 2, 2 चूक 8 म्हणजे किती 40. बघा आता 4 5 20, 200. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, काहीच नाही आहे. बघा पुन्हा कॅल्क्युलेशन करतोय. 9 दोन्ही 18, 9 5 45, 2 1 2, 2 चूक 8. आता राहिलं का इकडं, बघा 4 5 20 म्हणजेच हे 200 गुणिला 5 बराबर किती 260. मग हे किती प्लस काय वाय. ठीक आहे, मग इथे हे कॅल्क्युलेशन आलं किती आपलं 5 5, बघा सॉरी 40 गुणिला 5, 200 गुणिला 5 किती 1000. हे आलं 1000 बराबर काय 260 प्लस वाय. मला बोगद्याची लांबी विचारली, मग हे 1000मधून 260 वजा केलं तर आपल्याला बोगद्याची लांबी मिळून जाते. मग 1000मधून 200 गेले 800 आणि 800मधून 60 गेले तर 700 किती 40, तर 740 मीटरचा काय असणार आपला बोगदा असणार. बघा वेगवेगळा अप्रोच आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारे याला सोडू शकतो. त्याच्यातला एक अप्रोच तुम्हाला मी सांगितला. बघा क्वेश्चन पाहून घाबरायचं नसते. कन्सेप्ट काय आहे या प्रश्नामध्ये, कन्सेप्ट काय सांगितली मी, की जेव्हाही एखादी रेल्वे लांबट वस्तूला ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी प्लस त्या लांबट वस्तूची लांबी ओलांडत असते. मग हा जो वेळ दिलेला होता, हा वेळ कोणाचा दिला होता, स्वतःला ओलांडण्यास लागणारा वेळ आणि बोगद्यास ओलांडण्यास लागणारा एकूण वेळ हा दिलेला होता. किती 45 सेकंद. कळाला असेल. बघा इतकं सोपं आहे, आपण याला सहज सोडवू शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय आहे तिकडे येऊया. चला पुढचा प्रश्न असं सांगतोय की ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा असा. बघा ताशी वेग दिलेला आहे, ताशी 54 किमी म्हणजे वेग दिला 54 किमी. ठीक आहे, आपण सिम्पली काय या सूत्रामध्ये लिहित जरी गेलो तरी काही फरक नाही पडत. बघा इथं हे काढून टाकतो, ही रेल्वे आहे. आता काय कधी बोगदा म्हणेल किंवा कधी रेल्वेची लांबी देईल तर कधी बोगद्याची देईल किंवा एखाद्या पुलाची देईल, एक कोणती तरी काढायची आहे आपल्याला. तेच ते कन्सेप्ट राहणार आहे. मग बघा क्वेश्चन काय सांगतोय की 54 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी
जाणारी 340 मीटर म्हणजे रेल्वेची लांबी दिली 340 मीटर लांबीची आगगाडी एक बोगदा ओलांडण्यास 36 सेकंद घेते, तर त्या आगगाडीची लांबी किती? ठीक आहे, सॉरी 340 मीटरचा बोगदा आहे. ओके, चला 340 मीटरचा असा काय बोगदा आहे. ओके, बोगदा आहे 300. चुकीनं मी आगगाडीची लांबी म्हटली, पण ते 340 मीटरचा बोगदा आहे आणि मला विचारलं का रेल्वेची लांबी. काही दिलं तरी काही फरक नाही पडत, काय फरक पडणार आहे. ठीक आहे, मला इथं विचारलं रेल्वेची लांबी, समजा आपण समजण्यासाठी यक्स दिलं आणि हा झाला तुमचा बोगदा. ठीक आहे, या बोगद्याची लांबी दिली किती? 340 मीटर. अच्छा, प्रश्नामध्ये वेग दिला किती होता? 54. ठीक आहे, वेळ दिला किती? 36. बघा 36 सेकंद असल्यामुळे 5/18 सेकंद किंवा मीटर आलं तेव्हाच 5/18 घ्यायचं, नाही तर घ्यायचं नाही. बघा आता अंतर, अशा हे अंतर पार करताना मी काय म्हटलं, आत्ता सगळ्यांना माहीत आहे, जेव्हाही रेल्वे एखाद्या लांबट वस्तूला ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी आणि काय त्या लांबट वस्तूची लांबी, मग हे यक्स प्लस किती? 340. फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे, बाकी काही नाही, सिम्पल आहे. चला कॅल्क्युलेशन करू आपण. तर हे 18 1 18, 18 2 36. आता राहिलं का? बघा सिम्पल आहे, 54. 5 2 10, 54 × 10 तर किती? 540 बराबर यक्स प्लस काय? 340. हा प्लस 340 इकडं आणलं तर 500मधून 300 गेले 200 आणि 40मधून 40 गेले 0, तर किती? 200. तर त्या रेल्वेची लांबी किती मीटर असणार? 200 मीटर त्या रेल्वेची लांबी असणार. बघा सिंपल आहे, आपण वेगवेगळ्या अप्रोचनं त्याला सोडवू शकतो. मी एक अप्रोच सांगून दिला, बाकीचं तुम्ही प्रयत्न करायचं की आपण याला कसं सोडवू शकतो अजून. ठीक आहे, चला कळालं असेल. पुढचं बघा, आता पुढचा प्रश्न काय सांगतोय, याच प्रकारचा आहे, फक्त व्हॅल्यू चेंज होत राहील. ठीक आहे, बघा पुढं काय म्हटलं आहे, पुढचा प्रश्न असा सांगतो की ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा. आता बोगद्याची लांबी दिली 400 मीटर आणि वेळ दिला किती? 48 सेकंद. तर त्या गाडीची लांबी किती? बघा तेच प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. बघा आता एक प्रश्न हा घेऊन घेतो, नंतर आपण पुढच्या टाईपकडे जाऊ, कारण की आपले कमी वेळात मॅक्झिमम टाईप कवर झाले पाहिजे. 1-2 प्रश्न आपण जे सोडतो ते तुम्ही प्रॅक्टिस करून घ्यायचं, प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला अजून व्यवस्थित ते समजून जाईल. ठीक आहे, चला मग प्रश्न काय सांगतोय, ताशी 48 किमी, मग वेग दिला किती? 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते. सेकंद आलं म्हणजे 5/18 घ्यायचं. ठीक आहे, चला. आणि गाडीची लांबी दिली नाही, गाडीची लांबी आपण यक्स मानलं आणि बोगद्याची लांबी किती दिली? 400 दिली, तर त्या गाडीची लांबी किती? तेच ते प्रश्न आहे. बघा 48 किमी प्रति तास. ठीक आहे, गाडीचा वेग आहे आणि बोगद्याला ओलांडण्यास 48 सेकंद घेते. फक्त बोगद्याला ओलांडण्यास नाही, स्वतःलाही ओलांडण्यास तितकाच वेळ घेत असेल. ठीक आहे, तर रेल्वेची लांबी किती हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारले. कॅल्क्युलेशन करायचं, कॅल्क्युलेशन केलं की त्याचं उत्तर सहज मिळून जाते. ठीक आहे, चला मग आपण कॅल्क्युलेशन करू. बघा 18 आहे आणि इथं किती? 48 आहे. 6चा भाग जातो, 6नं भाग देऊन द्यायचं. ठीक आहे, जितका भाग देता येईल तितका द्यायचा. sin 3 18, बघा sin 3 18, sin 8 48. बघा 3 1 3, 3 1 3, 3 6 18. ठीक आहे, कळालं असेल. बघा 8 पंचे 40 आणि 16 चूक किती? 64. ठीक आहे, बघा 8 पंचे 40, 40 म्हणजे 4 आणि 16 चूक 64 म्हणजे काय? 640 बराबर यक्स प्लस किती? 400. हा प्लस 400 इकडं मायनस होतो, मग 640मधून 400 गेले, राहिले किती? 240 मीटर. मग त्या रेल्वेची लांबी असणार किती? 240 मीटर त्या रेल्वेची काय असणार लांबी. बघा कधी कधी प्रश्नामध्ये रेल्वेची लांबी देईल, तुम्हाला बोगद्याची किंवा पुलाची लांबी विचारेल, काहीच नाही, तेच आहे. ठीक आहे, एक क्वांटिटी दिलेली असेल, एक आपल्याला काढायची असेल. ठीक आहे ना, किंवा काढावी लागेल. पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा प्रश्न काय सांगतोय, बघा एक प्रश्न सोडतोय तुमच्यासाठी. ठीक आहे, तो तुम्ही घरी प्रयत्न करा. ठीक आहे, पुढचा नमुना काय सांगतो तिकडे येऊया.
पुढचा नमुना असा सांगतो की 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती. बघा 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती. ठीक आहे, सिंपल प्रश्न आहे, काहीच नाही. 800 मीटर काय आहे, अंतर आहे आणि वेळ दिला आणि स्पीड विचारला मीटर पर सेकंदमध्ये. ठीक आहे, मग 800 मीटर लांब, 800 मीटर काय आहे, अंतर आहे. ठीक आहे, स्पीड विचारला. ठीक आहे, आणि किती वेळात ओलांडते म्हटलं, जितक्या वेळात ओलांडते तितक्या वेळात आपण जसं म्हटलं तसं काढून घेऊ. 72 सेकंदात ओलांडते. ओके, तर यस, हा यस आहे, स्पीड काढायचा आहे. 72 सेकंदात ओलांडते, सेकंद आला म्हणजे 5/18 हे आपल्या दिमागात नेहमी आलं पाहिजे. बघा सिंपल प्रश्न आहे. काय म्हटलं की 800 मीटर अंतर पार करण्यास एक रेल्वे गाडी 72 सेकंद घेते, तर रेल्वेचा ताशी वेग किती. बघा ताशी वेग विचारलं का, मीटर पर सेकंद विचारलं का, आपण काही काढू शकतो. ठीक आहे, चला याच्यामधून सिम्पली आहे 18 × 18, 18 × 72, तर यस बघा यस बराबर यस गुणिला काय 4 × 5 = 20 बराबर काय 800. हा 0 हा 0, तर यस बराबर 2 × 1 = 2, 2 × 8 तर 40. तर 40 किमी प्रति तास त्या रेल्वेचा काय होणार, वेग येणार. ठीक आहे, समजला असेल. बघा सिंपल आहे, प्रश्नामध्ये काहीच नाही, आपल्याला सहज आपण त्याला सोडवू शकतो. ठीक आहे, तर किमी किती वेग आला, मग त्याचा ताशी वेग 40 किमी प्रति तास. ठीक आहे, जर मला याला मीटर पर सेकंद विचारला असतं तर सगळ्यांना माहीत आहे, याला आपण अजून काय केलं असतं, 5/18ने गुणलं असतं. ठीक आहे ना. चला, हे आपल्याला माहीत आहे. वेग किमीमध्ये विचारला तर हे उत्तर तुमचं किमीमध्ये निघते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा काय सांगतो. याच प्रकारचा आहे, एक प्रश्न घेऊया आणि आपण पुढे जाऊया. ठीक आहे, कळाला असेल, सिंपल आहे. चला पुढचा प्रश्न सांगतोय का, 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती. बघा तोच आहे. ठीक आहे, आपण याला वेगवेगळ्या अप्रोचनं सोडू शकतो. वाटलं तर या प्रश्नामध्ये मी दुसराही अप्रोच तुम्हाला सांगून देतो, म्हणजे दुसऱ्या प्रकारे आपण याला कसं सोडू शकतो. बघा 600 मीटर अंतर आहे. ठीक आहे, जे दिलं आहे ते लिहून घ्यायचं. 600 मीटर अंतर. ठीक आहे, किती वेळात ओलांडते त्यांनी दिलं, 36 सेकंदात ओलांडते. सेकंद आलं किंवा मीटर आलं तर 5/18 घ्यायचं. स्पीड विचारली, माहीत नाही ते काढायची. ठीक आहे, चला मग याच्यामध्ये आपल्याला स्पीड विचारली, इथून कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर 18 × 18, 18 × 2 = 36, 5 × 2 किती 10, तर यस बराबर बघा 10 म्हणजे 0. ठीक आहे, तरी मी लिहून टाकतो यस गुणिला 5 × 2 = 10 बराबर किती 600. इकडचा 0 इकडचा 0 कटला तर 60 किमी प्रति तास त्या रेल्वेचे काय असणार, वेग असणार. ठीक आहे, हा एक अप्रोच झाला. दुसऱ्या अप्रोचने तुम्ही याला सोडू शकता. बघा अंतर आहे किती, 600 मीटर, किती वेळात पार करते 36, तर 600/36 करूनही तुम्ही त्याला कॅल्क्युलेशनमध्ये आणू शकता आणि उत्तर काढू शकता. ठीक आहे, आणि तो जो निघणार आहे तुमचा मीटर पर सेकंद, आणि मीटर पर सेकंदला आपण कन्वर्शन कसं करतो ते सगळ्यांना माहीत आहे. तो एक अप्रोच आहे, तुम्ही त्याही प्रकारे त्याला सोडू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा याच प्रश्नामध्ये स्पीड बराबर, मग बघा स्पीड बराबर काय डिस्टन्स म्हणजे काय अंतर भागिला काय वेळ, इथून कॅल्क्युलेशन करूनही आपण त्याचं उत्तर काढू शकतो. पण हेच हे उत्तर निघणार आहे, हा मीटर पर सेकंद निघणार आहे. आपल्याला प्रश्नामध्ये उत्तर विचारलं का, किमी पर म्हणजे प्रति तास विचारलं मग. ठीक आहे, तर हा जो उत्तर निघणार आहे हा मीटर पर सेकंद, कारण की हे मीटरमध्ये आहे आणि हा सेकंदमध्ये आहे. बाकी कन्वर्शन आपल्याला जमून जातो. ठीक आहे, हे सांगायची गरज नाही पडत. चला समजला असेल. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. पुढचा प्रश्न काय सांगतोय ते, त्याच टाईपचा प्रश्न आहे. बघा 1.5 किमी अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती. 1.5 किमी अंतर आहे, तर 1.5 किमी अंतर म्हणजे किती, 1 किमी म्हणजे 1000 मीटर, तर 1.5 किमी म्हणजे किती 1500. मग इथे लिहून टाकायचं 1500 किमी अंतर पार करण्यासाठी एका गाडीला, ठीक आहे, गाडीला 72 सेकंद लागते. 72 सेकंद लागते. सेकंद म्हटलं की 5/18 हे घ्यायचं. ठीक आहे, तर गाडीचा वेग किती माहीत नाही, तर यस कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर काढायचं. बघा सिंपल आहे कॅल्क्युलेशन. बघा पुन्हा प्रश्न रिपीट करतो की 1.5 मीटर
लांबी असलेली एक 1.5 मीटर लांब किंवा 1.5 मीटर अंतर पार करण्यासाठी एक गाडी 72 सेकंद घेते, तर त्या गाडीचा ताशी वेग किती? ठीक आहे, तर इथून आपण सरळ मांडून दिलं, स्पीड काढायचं आहे, वेळ दिला होता 72, अथवा सेकंदमध्ये असल्यामुळे 5/18 किंवा इकडे मीटरमध्ये असल्यामुळेही 5/18. कॅल्क्युलेशन करायचं, 18 × 18, 18 × 72, 4 × 25, कॅल्क्युलेशन करा जसं जमते तसं. हे 5 × 5, 5 × 15 हे 30. ठीक आहे, तर यस बराबर 300/4, तर 7 × 28 उरला किती? 2, 4 × 25, तर किती येणार? स्पीड येणार 75 किमी प्रति तास. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आहे, पुन्हा एकदा रिपीट करून देतो बघा. 18 × 18, 18 × 72, मग काय होतं इथं 4 × 5, तर हा गुणिला भागीला तिकडं जातो, सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे, मग हा बघा 5 × 15, म्हणजे मागचे 2 0 300, मग 300/4 तर किती? 75, तर ताशी वेग किती असणार? 75 किमी प्रति तास. ठीक आहे, चला पुढचा नमुना काय सांगतो तिकडे येऊया. बघा पुढचा नमुना सांगतो, मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यापैकी ताशी 60 किमी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7 वाजता. ठीक आहे, बघा आपण सिम्पली लिहून घेऊया प्रश्नाला. याला आपण वेगवेगळ्या प्रकारे सोडू शकतो. ठीक आहे, त्याच्यातले मी तुम्हाला 1-2 अप्रोच सांगतोय, जे आवडते त्यानं तुम्ही त्याला मग सोडवायचं. ठीक आहे, चला मग प्रश्न सांगतोय का की मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या, चला आपण इथं ड्रॉ करू सिम्पल, की मुंबईवरून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यापैकी, म्हणजे 2 गाडी आहे, म्हणजे आपण इथं समजा इथं मुंबई आहे आणि इथं आहे समजा नागपूर. मुंबई ते नागपूर जाणाऱ्या 2 गाड्यापैकी पहिली गाडी 2 गाड्यापैकी ताशी 60 किमी वेगाने, पहिले प्रश्न समजून घ्या, याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय मी. 60 किमी वेगाने जाणारी गाडी 7:30 वाजता. ठीक आहे, म्हणजे पहिली गाडी किती वाजता गेली? 7:30 वाजता, आणि दुसरी गाडी त्याच मार्गाने, दुसरी गाडी त्याच दिवशी त्याच मार्गाने 75 आहे, 75 किमी प्रति तास या वेगाने 8:30 वाजता सुटले, तर त्या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? बघा आता या प्रश्नामध्ये आपण याला वेगवेगळ्या अप्रोचनं सोडू शकतो. बघा ही कन्सेप्ट तिसरी आहे. पहिल्या 2 कन्सेप्ट काय सांगितल्या होत्या मी, की जेव्हा एखादी गाडी एखाद्या उंच वस्तूस ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी ओलांडते. दुसरी कन्सेप्ट आपण अशी सांगितली होती, जेव्हा एखादी रेल्वे, ठीक आहे, एखादी रेल्वे लांबट वस्तूला ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी आणि त्या लांबट वस्तूची लांबी ओलांडत असते. या प्रश्नामध्ये रेल्वेची लांबी दिलेली नसते. ठीक आहे, जेव्हा हे लांबी दिलेली नसते तेव्हा त्याची लांबी आपण घ्यायची नाही. ठीक आहे, चला मग आता प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, अशा तिसरी कन्सेप्ट काय सांगते याच्यामधली, जेव्हा रेल्वे एकाच मार्गाने जात असेल. बघा आता जेव्हा रेल्वे एकाच मार्गाने जात असेल, इतर रेल्वेची लांबी दिली नाही म्हणून घ्यायची नाही, जेव्हा दिलेली असते तेव्हा घ्यायची. ठीक आहे, बघा जेव्हा रेल्वे एकाच मार्गाने जात असेल, म्हणजे दोन्ही रेल्वेचा किंवा कोणत्याही गाडीचा, ठीक आहे, एकाच मार्गाने जात असेल, जेव्हा रेल्वे एकाच मार्गाने जात असेल त्यावेळेस, ठीक आहे, त्यांचा जो स्पीड असतो, समजा हा आपण S1 म्हटला आणि हा S2 म्हटला, त्यावेळेस जेव्हा गाड्या एकाच मार्गाने जात असते त्यावेळेस त्या दोघांच्या वेगाची काय करावी? वजाबाकी. असं का? कारण की ही समोर जाईल, ही मागून जाईल, ही समोर राहील, ही मागे राहील, याचा अर्थ काय? ही पण त्याच मार्गाने अंतर पार करेल ना. ठीक आहे, मग आपण सिम्पली काय लक्षात ठेवायचं, जेव्हा 2 गाड्या एकाच मार्गाने जात असते त्यावेळेस त्यांच्या वेगातील त्यांचा वेग काय करावा? मायनस करावा. ठीक आहे, आणि जर अंतर असेल दिलेला असेल रेल्वेचा, तो अंतर काय घ्यायचा? प्लस घ्यायचा. कारण की ओलांडणे म्हणजेच काय? दोघे एकमेकांना ओलांडाल म्हणजे काय? त्यांचा अंतर, त्यांची जी लांबी असेल ती काय घ्यावी लागेल आपल्याला? प्लसमध्ये. पण वेगामध्ये काय करायची? वजाबाकी. ठीक आहे, याचा अर्थ काय? जास्त वेग वजा काय? कमी वेग. हा कसा का? कारण की जास्त वेग असणारी गाडीच ओलांडेल ना, कमी वेग असणारी गाडी काय करणार आहे? मागे राहील, आणि जास्त वेग असणारी गाडी समोर निघून जाईल. मग हीच कन्सेप्ट आहे, जेव्हा एखादी रेल्वे किंवा एखाद्या 2 गाड्या एकाच मार्गाने जात असेल, एकाच मार्गाने म्हणजे काय? एकाच दिशेने जात असेल, त्यावेळेस त्यांच्या वेगाचा
त्यांच्या वेगांची काय होते वजाबाकी होत असते. बघा याला सोडवण्याच्या वेगवेगळी पद्धत आहे. मग बघा ज्याचा वेळ कमी त्याला आपण S1 देऊन द्यायचं, S1 स्पीड, आणि याला काय S2. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारे याला सोडू शकतो. फक्त समजण्यासाठी हे लिहून दिले मी. सिंपल वेळ विचारला तर याचे वेगवेगळे टाईप आहे. ठीक आहे, एकदा प्रश्न पाहून घेऊ द्या मला व्यवस्थित आहे का. 60, 7.5 ओके, 75 आणि 8.5. चला मग बघा लागणारा वेळ जर काढायचा असेल तर हे कसं काढायचं, सिंपल आहे. चला बघा सिंपल म्हणजे फॉर्म्युला कसा बनतो तर T बराबर पहिल्या गाडीचा वेग, मेथड नंबर 1, तर पहिल्या गाडीचा वेग ठीक आहे गुणिला त्यांच्या वेळेतील फरक भागिला वेगातील फरक. ठीक आहे, ही पहिलं वेगातील फरक हा एक फॉर्म्युला. याला वेगवेगळ्या प्रकारे सोडवतात, ते सगळे अप्रोच सांगतो. हा पहिला अप्रोच. ठीक आहे, मग पहिला अप्रोच काय आहे की पहिलं बघा भेटण्याची वेळ जर काढायची असेल तर आपल्याला काय काढावं लागेल, पहिल्या गाडीचा वेग गुणिला वेळेतील फरक भागिला वेगातील फरक. बघा पहिल्या गाडीचा वेगच का घेत असतो, कारण की पहिली गाडी पहिले निघते म्हणून. ठीक आहे, कारण की ती समोर असणार, तिच्या मागून दुसरी गाडी जाणार म्हणून पहिल्या गाडीचा वेग घेत असतो. इथं हे 60 गुणिला वेगात, बघा वेळेतील फरक म्हटलं, वेळेतील फरक तासामध्ये असेल. इथं बघा तासामध्ये आहे तर तास बघा 8.5 वजा 7.5 तर किती 1. पण कधी कधी तो नसतो तर त्यावेळेस काय घ्यायचं, नेहमी 60 भागिला मध्ये घ्यायचं. इथं 1 तास आहे तर आपण डायरेक्ट लिहू शकतो 1. पण कधी कधी 45 मिनटं येते किंवा 30 मिनटं, त्यावेळेस कसं घ्यायचं, समजा 30 मिनटं जर राहिला असतं तर 30 भागिला किती घेऊन घ्यायचं 60. म्हणजे आपलं कन्फ्युजिंग दूर होते. ठीक आहे, पण इथं सरळ 1 तास आहे. 1 तास म्हणजेच काय 60 भागिला 60 लिहिलं का किंवा 1 लिहिलं का काही फरक नाही पडत. 60 कुठून कसे आले, एका तासात मिनटं किती 60. किंवा इथं हे अशा वेगातील फरक बघा, वेगातील फरक किती आहे 60 गुणिले बघा वेगातील फरक 75 वजा किती 60, तो आलं किती 60 भागिला 15 तर किती आलं हे 4 तास. म्हणजे त्यांची भेट कधी होईल 4 तासानंतर. मग भेटण्याची वेळ किती वाजता भेटेल म्हटलं, बघा भेटण्याची वेळ काढताना नेहमी ठीक आहे दुसरी गाडी किती वाजता निघाली तिथून काउंट करायचं. ठीक आहे, मग 8:30 प्लस किती 4 तर किती वाजता 12:30 वाजता त्या गाड्या एकमेकींना भेटेल. बघा या प्रश्नामध्ये काय शिकले पुन्हा एकदा रिपीट करून देतो. जेव्हा एखाद्या गाड्या एकाच मार्गाने जात असेल तेव्हा त्यांच्या वेगाची काय होत असते वजाबाकी होत असते. जर रेल्वेची लांबी दिलेली असेल दोन्ही रेल्वेची तर ती लांबी अंतरमध्ये काउंट करायची असते किंवा मोजायची असते. ठीक आहे, पण असं काही दिलं नाही, तर रेल्वेची लांबी दिली नाही, मग सरळ एकाच दिशेने असल्यामुळे आपण वेगातील काय करतोय, वेगातील अंतर म्हणतोय, वेगाची काय करत असतो आपण वजाबाकी करत असतो. ही पहिली मेथड. ठीक आहे, बघा दुसरी मेथड काय आहे, दुसऱ्या मेथडने आपण याला काढू शकतो, LCM मेथडने आपण काढू शकतो. बघा 60 आणि 75चा लसावी ही मेथड नंबर 1. वेगवेगळ्या प्रकार आहे. ठीक आहे, सगळ्या प्रकारे सांगतो. मग भेटण्याची वेळ जर म्हटलं तर भेटण्याची वेळ किती आली, मग भेटण्याची वेळ ठीक आहे, तर दुसऱ्या गाडीची वेळ किती होती 8:30 प्लस किती 4 तर किती वाजता 12:30 वाजता. तर गाड्या किती वाजता भेटल्या असत्या 12:30 वाजता. बघा दुसरी मेथड कशी आहे ते मी तुम्हाला सांगून देतोय. दुसरी मेथड अशी आहे की लसावी काढायचा 60 आणि 75चा लसावी. ठीक आहे, 60 आणि 75 व्यवस्थित समजून घ्या. बघा आता सिंपल आहे, 60 आणि 75 कॉमन काय निघतो 15, 15 चूक 60, 15 पाची 75. बघा 4 पंचे 20, 20 गुणिला 15 तर 15 दोन्ही 30, तर लसावी आला किती तुमचा 300. ठीक आहे, कळालं असेल कसं काही. बघा कॉमन हे निघालं, आता काही कॉमन निघत नाही तर लसावी बरोबर काय सामायिक गुणिला असामायिक. तर लसावी आला किती तुमचा 15 चूक 60, 60 गुणिला 5 तर 6 पंचे किती 30 तर 300 आला. ठीक आहे, बघा आता 300 आलं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर किती आलं हे 300 आलं. ठीक आहे, आता वेळ जर काढायचा असेल तर वेळ इथपर्यंत समजलं सगळ्यांना. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलं की किती तासानंतर, हे आपण समजा 300 मीटर अंतरावर ते भेटले हे म्हटलं आहे आपण. ठीक आहे, म्हणजे आपण असं अझम्पशन केलं की 300 मीटर अंतरावर ते मिळतात. ठीक आहे, ही पहिली मेथड. दुसरी मेथड बघा लसावी काढली, मग वेळ जर काढायचा असेल तर वेळ बराबर ठीक आहे किंवा वेग
इथून आपल्याला अंतर काढायचं असतो पहिले, सॉरी, तर रिअल अंतर, तर अंतर बरोबर काय लसावी गुणिला, ठीक आहे बघा, लसावी गुणिला वेळेतील फरक. मग वेळेतील फरक किती आहे ते बघा, लसावी 300 आणि वेळेतील फरक किती येतो ते बघा, वेळेतील फरक किती आहे 1 तास, तर 300 गुणिला 1 तर किती 300. मग अंतर जो आहे तो 300 आहे. मला काय विचारलं भेटण्याचा वेळ, मग भेटण्याची वेळ जर काढायची असेल तर टी बराबर हे अंतर 300 भागिला दुसऱ्या गाडीचा वेग, तर दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे 75. इथून कॅल्क्युलेशन करायचं, आपला आन्सर निघून जाते, ठीक आहे. तर 75 एक 75, 75 चोक किती 300, तर किती तासानंतर 4 तासानंतर ते एकत्र भेटतील. मग सॉरी 4 तासानंतर ते भेटतील. मग बघा 4 तासानंतर मिळाले. नेहमी इथं दुसऱ्या गाडीचा वेग घ्यायचा, ठीक आहे. मग भेटण्याची वेळ काय, दुसऱ्या गाडी किती वाजता निघाली होती 8:30, 8:30 अधिक 4 किती 12:30 वाजता ते एकत्र भेटतील. मेथड नंबर 1. मेथड नंबर 2. मेथड नंबर 3 पण आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारे याला सॉल्व करू शकतो, ठीक आहे. बघा पहिले लसावी काढायचा, नंतर अंतर काढायचा. अंतर कसं काढायचं, लसावी गुणिला वेळेतील फरक, ठीक आहे. वेगवेगळा अप्रोच आहे, त्याच्यातला मी तुम्हाला हा दुसरा अप्रोच सांगितला. बघा तिसरा अप्रोच कसा आहे, तिकडं आपण येऊया. बघा समजा आपण असं स्टेशन मानलं की 2 गाड्या आहे, ठीक आहे. पहिल्या गाडीला ए नाव दिलं, दुसऱ्या गाडीला बी नाव दिलं. पहिली गाडी किती वाजता निघाली, ठीक आहे. पहिली गाडी निघाली किती वाजता 7:30 वाजता, ठीक आहे. ही गाडी ए, ही गाडी बी. पहिली गाडी 7:30ला आणि दुसरी गाडी किती वाजता 8:30ला. बघा लक्षात घ्या, अशा पहिल्या गाडीचा वेग किती आहे, पहिल्या गाडीचा वेग किती आहे, आता प्रश्नामध्ये दिलेला आहे किती 60. मग पहिल्या गाडीचा वेग, अच्छा वेळातील फरक बघा किती आला 1 तास. बघा सिंपल प्रश्न आहे. आपण ही तिसरी मेथड आहे तुमची. बघा पहिली गाडी 60 किमीनं जाते, तर दुसरी गाडी 75. अशा दोघातील फरक किती किमीचा आहे 1 तासाचा. याचा अर्थ काय, पहिली गाडी 1 तास समोर आहे, 1 तास समोर आहे. याचा अर्थ काय, ह्या गाडीनं किती अंतर पार केलं असेल 60. म्हणजे हे 60 किमी, म्हणजे पहिली गाडी इथं असणार, म्हणजे एवढा हे 60 किमी अंतर पार केला असेल तेव्हा दुसरी गाडी इथं असणार. जेव्हा ही गाडी समोर जाईल तेव्हा ही पण गाडी काय होईल समोर, म्हणजे समोर ती गाडी त्याला काय करणार रे ओलांडेल, ठीक आहे. चला इथपर्यंत समजला असेल. अशा पहिल्या गाडीचा वेग आहे किती, मग पहिल्या गाडीचा वेग दिलेला आहे त्यांनी किती 60 किमी प्रति तास. हे वेग नाही, 1 तासात पहिल्या गाडीने किती अंतर पार केलं, म्हणजे इथून इथपर्यंत किती अंतर पार केलं तर 60 किमी. जेव्हा ही गाडी समोर गेली म्हणजे 1 तास समोर आहे, म्हणजे 60 किमी समोर आहे का, आणि त्या गाडीचा वेग किती आहे 60 किमी. मेथड नंबर 3, ठीक आहे. चला आणि दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे 75. अशा वेगातील डिफरन्स कितीचा आहे तुमचा 15चा. किती समोर आहे 60, तर 60 भागिला 15 तर किती तास 4 तास. तर भेटण्याची वेळ जर काढायची असेल तर कशी काढतोय आपण, दुसऱ्या गाडी किती वाजता निघाली होती तो वेळ, मग 8:30 + 4 तर किती 12:30 वाजता त्या गाड्या एकत्र भेटतील. ही मेथड नंबर 3 आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण याला सॉल्व करू शकतो. त्याच्यातले मी तुम्हाला 2-3 मेथड सांगितल्या, बाकीचे तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला याच्यापेक्षा सोपे माहीत असेल तर तुम्ही त्यानेही त्याला सॉल्व करू शकता, ठीक आहे. वेगवेगळे अप्रोच आहे त्यानं मी तुम्हाला सांगून दिलं, ठीक आहे. ज्यानं सोपं जाते त्यानं त्याला सोडवायचं. बघा हे पुन्हा एकदा वाटलं तर रिपीट करून देतोय. याच्यामध्ये काय काय होतं ते बघा. ज्याला अवघड गेला असेल किंवा कदाचित नवीन असेल तुमच्यासाठी तर बघा समजा 2 गाड्या आहे, त्याला आपण नाव दिलं ए आणि बी. पहिला ही समजा ए गाडी आहे, याची स्पीड किती आहे 60 किमी प्रति तास, ठीक आहे. आणि दुसरी गाडी आहे बी, त्याचा वेग किती आहे 75 किमी प्रति तास. अच्छा पहिली गाडी किती वाजता निघाली 7:30ला आणि दुसरी गाडी कितीला निघाली 8:30ला. बघा या दोघांमध्ये वेळेतील फरक किती तासाचा 1 तासाचा. म्हणजे पहिली गाडी 1 तास समोर आहे, मग 1 तास समोर जर असेल पहिली गाडी तर 1 तासात त्या गाडीने अंतर पार किती केला असेल 60 किमी. कसं काय, कारण त्या गाडीचा वेग किती आहे 60. म्हणजे पहिली गाडी इथं असणार तर दुसरी गाडी त्या स्टेशनवरच असणार. जेव्हा ही गाडी समोर जाईल तर आता ही गाडी निघेल, ठीक आहे. मग दोघांमध्ये
किती फरक पडला, 1 तासाचा फरक पडला आणि 1 तासात पहिल्या गाडीने अंतर किती पार केलं, 60 पार केलं. बस झालं, इथून टाईम निघते आपला. ठीक आहे, मग टी बराबर किती गाडी समोर आहे, 60. ठीक आहे, 60 किमी समोर आहे आणि ही दुसरी गाडी, दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे, 75 आणि पहिल्याचं किती आहे, 60 आहे. म्हणजे दोघा गाडीमध्ये 1 तासामध्ये किती किमीचा फरक पडतो, 15. ठीक आहे, कारण की हे 60, हे 75 आणि हे 60, तर कितीचा, 15चा. मग 15ने कमी करेल ना, तर 60 भागिले 15 तर किती, 4 तास. तर 4 तासानंतर त्या भेटेल. मग भेटण्याची वेळ जर म्हटलं तर प्लस किती, 4, तर 4 आणि 8.5 तर किती, 12:30 वाजता त्या गाड्या एकत्र भेटतील. ठीक आहे, चला समजलं असेल. पुढच्या प्रश्नाकडे येतोय. वेगवेगळ्या प्रकारे आपण जाऊ शकतो, त्याच्यातली एक मेथड तुम्हाला मी सांगितली. ठीक आहे, चला. एक नाही, जास्त मेथड सांगितल्या. ठीक आहे, 3 सांगितल्या, अजून आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, याच्यातली कोणती सोपी जाते त्यानं तुम्ही सोडवायचं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. पुढचा प्रश्न सांगतोय की मुंबईहून एक मोटार मद्रासला जाण्यास सकाळी ठीक 6 वाजता ताशी 40 किमी वेगाने निघाली. त्यानंतर सकाळी 7:30 वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटार ताशी 50 किमी वेगाने निघाली, तर त्या दोन्ही मोटारीची भेट किती वाजता होईल. ठीक आहे, चला आता प्रश्नामध्ये काय दिले ते आपण लिहून घेऊ. गाड्या आहे, पहिली गाडी 6 वाजता निघाली. ठीक आहे, म्हणजे एकाच मार्गाने 6 वाजता पहिली गाडी, ज्याचा वेग किती आहे, 40 किमी प्रति तास, आणि दुसरी गाडी 7:30 वाजता. ठीक आहे, ज्याचा वेग आहे 50 किमी प्रति तास. तर त्या 2 मोटारीची भेट किती वाजता होईल. बघा किती वाजता म्हटलं आहे. मग बघा यांच्यामध्ये वेळेतील फरक बघा, वेळेतील फरक किती आहे. वेळेतील फरक जर म्हटलं तर 1.5 तासाचा आहे. ठीक आहे, म्हणजे 1:30. आता बरेच मुलं 1.5 तास लिहिताना असं लिहून टाकतात. ठीक आहे, 1.5 तास हा 1:30, किंवा याला तुम्ही ऑरमध्ये असं लिहायचं काय, 1.5. 1.5 तास लिहिताना असा आणि 1:30 वाजला म्हटला की असा. पण कितीचा फरक आहे, 1 तास 30 मिनटं, म्हणजे किती, 90 मिनटाचा फरक आहे. ठीक आहे, आणि वेगामध्ये कितीचा फरक आहे, 10 किमी प्रति तासाचा काय आहे, फरक आहे. ठीक आहे, बघा वेगवेगळा अप्रोच सांगतोय. बघा हे स्पीड झालं तुमचा S1, हा झाला काय S2. ठीक आहे, मग आपण काय म्हटलं, टी म्हटलं तर टी कसा काढतो, पहिल्या गाडीचा वेग गुणिला वेळेतील फरक. अशा वेळेतील फरक किती मिनटं आला, 1.5 तास. 1.5 तास म्हणजे किती मिनटं, 90 मिनटं. तर 90 भागिले 60 घ्यायचं, कन्फ्युजिंग होत नाही. ठीक आहे, कारण की बरेच मुलं काय करतात, हे 1:30 आलं तिथं 1.3 घेतात. 1.3 नाही, 1.5 तास म्हणजे 1.5 होतो, ते कळत नाही. तर 1 तास 30 मिनटं म्हणजे किती सेकंद, 1 तास 30 मिनटं म्हणजेच किती, 90 मिनटं. तर 90 भागिले 60 करायचं आणि वेगातील फरक कितीचा आहे, 10चं. सिम्पली कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन केलं की येऊन जाते. आता काहीच राहिलं नाही याच्यामध्ये, कॅल्क्युलेशन भाग आहे. ठीक आहे, हा 0, हा 0, हा 0, हा 0, 2 4, 2 6, 3 1 3, 3 3 किती, 9. तर किती, 6 तासानंतर भेटेल. तर भेटण्याची वेळ किती, 7. ठीक आहे, मग भेटण्याची वेळ जर म्हटलं तर भेटण्याची वेळ, हे कॅल्क्युलेशन कळालं असेल. बघा पहिले 2 0 2 0, मग हे बघा इथे कॅल्क्युलेशन काय केलं, 2 4, 2 6, 3 9, 3 2 6, तर किती तास, 6 तासानंतर ते एकत्र भेटतील. तर 6 तासानंतर मग भेटण्याची वेळ काय, तर दुसऱ्या गाडीचा वेळ प्लस लागणारा वेळ, तर हे 6 म्हणजेच किती, 13 वाजून 30 मिनिटांनी. मग 13 वाजून 30 मिनिटांनी म्हणजेच काय, 1.5. ठीक आहे, 13 वाजून, बघा 12पेक्षा मोठा असेल तर त्याच्यातून 12 मायनस करायचं. ठीक आहे, मग 13 वजा 30, 13 30 मधून 12 मायनस करा तर किती, 31. म्हणजे किती वाजता, 1.5 वाजता ते एकत्र भेटतील. ठीक आहे, चला एक अप्रोच सांगितलं मी, बाकीच्या अप्रोचनं तुम्ही करा. बघायला तुम्ही सूत्रानुसारही सोडू शकता, STD-नुसार. ठीक आहे, त्या प्रकारे आपण याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, ते तुम्ही घरी प्रयत्न करा. ठीक आहे, आपल्याला जेवढ्या मेथड, एक्झामला एकच मेथड वापरायची ज्यानं आपल्याला ठीक आहे सोपं जाते, परंतु आपल्याला मेथड माहीत असो की कोणत्या मेथडनं आपण फास्टली सॉल्व करू शकतो. बघा एकावर नाही, एकापेक्षा जास्त असेल तर एक्झामला समजा एखादी मेथड आपल्याला आठवली नाही तर दुसरी मेथड आठवून जाते. म्हणून प्रत्येक क्वेश्चनला पर्याय ठेवत चला की हे नाही तर ते नाही तर ते. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतोय. पुढच्या प्रश्नाकडे येतो. याच प्रकारचा असेल, वेळ दिलेला असेल, स्पीड दिलेला असेल. ठीक आहे,
बघा पुढचा, आणि हे एकाच मार्गाने जाते, जेव्हा एकाच मार्गाने जात असेल तेव्हा वेगांची काय करायची वजाबाकी. बघा पुढचा प्रश्न काय सांगतो, पुण्याहून एकाच ठिकाणावरून नागपूरला निघालेल्या 2 गाड्यापैकी एक गाडी दुपारी 12:30 वाजता, ठीक आहे, म्हणजे किती 12:45 60 किमी वेगाने, ठीक आहे 60 किमी वेगाने, तर दुसरी गाडी 2:15 ठीक आहे ताशी 90 किमी वेगाने निघाल्यास त्यांची भेट किती वाजता होईल. बघा याच्यामध्ये बरेच मुलं आता कन्फ्युजन होतात की याच्यामध्ये वजाबाकीच कळत नाही, ठीक आहे, की बरेच मुलं काय करतात 12:45मधून 2:15 काढतात, 12च्या नंतर 2 वाजतो म्हणजे 2 काय आहे जास्त आहे, ठीक आहे. बघा आता याची वजाबाकी कशी करायची, वेळेतील फरक कसा काढायचा, ठीक आहे. मग काही लोक कॅल्क्युलेशन असं करतात की 12:45 इथं 15 म्हणजे 1, ठीक आहे, आणि हे 1 पासून 2 पर्यंत 1 तर किती 1.25 आणि हा 15 तर किती 1.5, हे 1 झालं आहे. परंतु प्रत्येक वेळेस तसं नाही करायचं. बघा याची वजाबाकी कशी करून टाकायची, वेळेतील फरक काढायचा आहे आपल्याला, तर वेळेतील फरक कसा काढायचा. बघा 2:15 म्हणजे किती, हे आपल्याला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. 2:15 म्हणजेच काय 14:15 आणि हे काय 12:45, हे तास आणि हे काय मिनटं. नेहमी लक्षात ठेवायचं इथं मिनटातून मिनटं वजा झालेच पाहिजे आणि तासातून तास तर होतात. मग बघा 15 मिनटातून 45 मिनटं जात नाही, त्यावेळेस इथून 1 तास उसनं घ्यायचं म्हणजे हातचा घ्यायचा, 1 तास घेणे म्हणजे किती 60, इथून 1 तास कमी झाला, 1 तास कमी झाला म्हणजे राहिले किती 13, लक्षात ठेवा, ठीक आहे. मग इथं किती झालं 60 आणि 15 किती 75, मग 75मधून किती वजा करा 45, मग बघा 75मधून 5मधून 5 गेले 0 आणि 7मधून 4 गेले 3, ठीक आहे, आणि 13तून 12 गेला किती 1, तर 1 तास किती मिनटं 30 मिनटं, ठीक आहे. मग या वेळेत त्यांचा फरक किती आहे 1 तास 30 मिनटाचा. या कॅल्क्युलेशनमध्ये मुलं भरपूर वेळेस गोंधळ करतात, ठीक आहे. 1 तासामध्ये मिनटं आता 60, ठीक आहे, आणि हे 30 मिनटं म्हणजे टोटल किती मिनटाचा फरक आहे दोघांमध्ये 90, दोन्ही गाडीमध्ये 90 मिनटाचा फरक आहे, ठीक आहे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. बघा कसं केलं आहे, नेहमी लक्षात ठेवायचं मिनटातून मिनटं मायनस होते का, जर होत नसेल तर तास उसनं घ्यायचं आणि एका तासामध्ये मिनटं असतात किती 60, तर ते तास 60 घ्यायचे, ठीक आहे. चला मग किती तासाचा फरक आहे 1 तास 30 मिनटं. मग सिम्पली काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, ठीक आहे. पहिल्या गाडीचा वेगातील फरक किती, वेळेतील फरक किती 90 मिनटं, तर 90/60 करायचं नेहमी, ठीक आहे. का, कारण की इथं तासामध्ये लिहावं लागते का, कारण की हा वेग कसा आहे तासामध्ये, तासामध्ये त्याला तासामध्येच ठेवण्यासाठी आपण भागीला किती करून टाकायचं 60 आणि वेगातील फरक किती आहे इथं 30. कॅल्क्युलेशन करा, हे 60 काढलं 30 ते 31 30 त्रिक 90, तर किती वेळानंतर 3 तासानंतर भेटेल. मग 3 तासानंतर भेटेल म्हणजेच काय, भेटण्याची वेळ जर काढायची असेल तर भेटण्याची वेळ बराबर दुसरी गाडी किती वाजता सुटली 2:15ला 2:15 प्लस हे किती रे 3, ठीक आहे, तर किती 5:15 वाजता त्या गाड्या एकमेकींना भेटतील, ठीक आहे. चल बघा याच प्रकारचे काही प्रश्न आहे ते तुम्ही सोडू शकता, ठीक आहे. कारण याच प्रकारचे काही प्रश्न मी सोडले, बघा 2-3 प्रश्न घेतले, बाकीचे तुम्ही प्रयत्न करत चला, ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये नमुना 6वा आहे 7वा आहे, त्याच्यानंतर अजून आहे. बघा जेवढे मी आज शिकवलं आहे तेवढ्या प्रश्नावर व्यवस्थित प्रॅक्टिस करा, ठीक आहे. बघा मी व्हिडिओचे भाग याच्यासाठी करतो आहे की तुम्ही जेवढं शिकवलं आहे तेवढं व्यवस्थित करून घेत चला, ठीक आहे. मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचं घेऊ, ठीक आहे. कारण की इथपर्यंत समजून घ्या, नाही समजलं असेल तर याला पुन्हा बघा, प्रॅक्टिस करा. माझ्याकडून जितक्या सोप्या पद्धतीने होईल तितक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. तुम्ही फक्त याला प्रॅक्टिसमध्ये आणा आणि याच्यावर मी वारंवार म्हणतो की याच्यावर प्रश्न येत असतो, ठीक आहे. हे तुम्हाला जसं पाहिजे तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने, ठीक आहे. चला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं मी थांबतोय आता, ठीक आहे. जर बघा पुन्हा एकदा सांगून देतोय, जर व्हिडिओ आवडत असेल खरोखर किंवा माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो, धन्यवाद.